जॉब करणारा माणूस नेहमी स्टेशनपासून ते घरापर्यंतचा डिस्टन्स बघतो. स्वप्न होतं की आमचं सुद्धा एक हक्काचं घर पाहिजे. 2-3 वर्ष रेंटने राहिलो. This is an honest, unscripted review shared straight from the heart. So please watch the full video. गीतेजी, ओयजी नमस्कार. आज श्री साई कृपा रिअल इस्टेट एजन्सीमध्ये जी तुम्ही प्रॉपर्टी तुम्हाला आम्ही घेऊन दिली त्याच्याविषयी तुमचे अनुभव काय आहेत सर? नमस्कार, मी गीतेश बुवड आणि ही माझी वाईफ ओवी बुवड. सर्वप्रथम मी श्री साई कृपा रिअल इस्टेट एजन्सीचे ओनर अमर सर तसे त्यांच्या सहकार्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला पटेल अशी एक चांगली प्रॉपर्टी आम्हाला आमचं घर करून दिलं. सो सर्वप्रथम आम्ही याआधी रेंटने राहत होतो. 2-3 वर्ष रेंटने राहिलो. त्याच्यानंतर मग आम्हालाही वाटायला लागलं की आमचं एक स्वतःच्या हक्काचं घर असलं पाहिजे. त्यानंतर आम्ही शोधायला आणखी 1-2 एजंटकडे शोधायला सुरुवात केली, परंतु तसं काही आम्हाला प्रॉपर्टी मिळाली नाही आणि आम्ही एक डिस्टन्सवाली प्रॉपर्टी शोधत होतो. म्हणजे जॉब करणारा माणूस नेहमी स्टेशनपासून ते घरापर्यंतचा डिस्टन्स बघतो, तशी प्रॉपर्टी मिळाली नाही. त्यानंतर मग आमचे रिलेटिव्ह होते, ते रिलेटिव्हच्या थ्रू आम्ही अमर सरांकडे कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर अमर सरांनी आम्हाला एक गायडन्स दिला की तुम्ही कोणत्या लोकॅलिटीमध्ये घर पाहता, त्यानंतर तुम्हाला कसं घर असलं पाहिजे. ते डायरेक्टली प्रॉपर्टी दाखवत नाही, तर आधी तुमचे विचार बघतात की तुम्हाला कसं पाहिजे. त्यानंतर आमच्याकडे कोणत्या प्रकारची अवेलेबिलिटी आहे ते सुद्धा ते पाहतात. आणि त्यानंतर त्यांचं सजेशन काय असतं की तुम्हाला फ्युचरमध्ये ह्या प्रॉपर्टीचं काय बेनिफिट होणार आणि फ्युचरमध्ये ही काय प्रॉपर्टी तुमची असेल ते व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतात. आणि त्यानंतर मग तुम्हाला कोणती प्रॉपर्टी घ्यायची आहे ते स्वतः आपण ठरवायचं असं. तर मी अमर सरांचं धन्यवाद मानतो की त्यांनी योग्य प्रॉपर्टी करून दिली आणि आम्हाला योग्य ते गायडन्स दिलं. आमची तेवढी कॅपॅसिटी नव्हती की आम्ही की स्वतःचं असं एक घर बनवू शकणार होतो, अशी कॅपॅसिटी नव्हती. पण अमर सरांनी आम्हाला योग्य ते गायडन्स देऊन त्या प्रकारे जी प्रोसेस होती, म्हणजे त्यांच्याकडे एक प्रकारचं विजन आहे की ते डायरेक्टली प्रॉपर्टी देत नाही, तर त्याच्या आधीचं सजेशन नंतरचं सजेशन पण देतात. आणि त्यांचं एक मुख्य उद्दिष्ट आहे की त्यांच्या जे काही प्रॉपर्टीचे जे प्रोसेस आहे ते सगळं काही ते त्यांच्या ऑफिसमध्ये करतात. कुठे त्यासाठी जावं लागत नाही ना, कुठे काही करावं लागत नाही. लोनपासून जे रजिस्ट्रेशन सगळं आहे ते सगळं त्यांच्या ऑफिसमध्ये केलं जातं. ही त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्यांचं एक आणखी एक आहे, ते एक नुसतेच एजंट नाहीत, तर एक चांगलं माणूस आहे. म्हणजे जे आपलं घरच्या प्रमाणे जे असतो ना, की घरचा माणूस आपल्याला समजवतो की नाही बाबा तुम्ही हे केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फ्युचरमध्ये हे चांगलं आहे, तर ते सगळं समजवतात आणि त्यानंतर मग तुम्हाला घर घेण्याचे सजेशन करतात. तर मी पर्सनली म्हणजे स्वतःहून पर्सनली रिकमेंड करेन की जर कोणाला घर घ्यायचं असेल, प्रॉपर्टी घ्यायचं असेल, कमर्शियल असू दे किंवा रेसिडेन्शियल असू दे, घ्यायचे असेल तर त्यांनी श्री साई कृपा रिअल इस्टेट एजन्सीचे ओनर सर अमर सर यांच्याकडे संपर्क करावा. धन्यवाद गीतेजी, मनापासून धन्यवाद. ओवी मॅडम, तुमचं काय मत आहे ह्या गोष्टीविषयी? सर जे काही सांगितलं तुमचा असा एक गोष्ट काय मत? नमस्कार, मी ओवी बुवड. मी साई कृपा रिअल इस्टेटमध्ये फर्स्ट टाईम आली. तर आम्हाला अमर सरांनी प्रॉपर्टीबद्दल सांगितलं, सजेस्ट केलं. जशी आम्हाला प्रॉपर्टी पाहिजे तशी आम्हाला अमर सरांनी दिली. लोनपासून सर्व गोष्टीपर्यंत अमर सरांनी आम्हाला असं वाटलं नाही आम्ही की आम्हाला इकडे जावं लागेल तिकडे जावं लागेल. आम्हाला जेवढं काय पाहिजे होतं ते अमर सरांनी आम्हाला इझिली करून दिलं. मी कोणालाही जर प्रॉपर्टी घ्यायची असेल, काही दुकान वगैरे असं शॉप वगैरे काही घ्यायचं असेल, तर मी एकच सगळ्यांना सांगितलं की ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी साई कृपा रिअल इस्टेटमध्ये एजन्सीमध्ये अमर सरांना भेट द्यावी. धन्यवाद मॅडम, मनापासून आपलं धन्यवाद. जे काय आपल्या साई कृपाविषयी तुम्ही चांगले विशेष सांगितलं, तर साई कृपाविषयी तुम्हाला जे आपुलकी आहे, जे बॉन्डिंग आहे ते तसंच आहे, याची मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो. तसंच आमचा विश्वास अतूट राहील. आणि एक आज तुमचं वय वर्ष 27-28 असं, तुम्ही आज नवीन कपल आहेत आणि नवीन कपल जेव्हा स्वतःचं घर घेते, आज तुम्ही भाड्याने राहिल्यामुळे तुम्हाला त्या घराचं महत्व खूप जास्त असेल.
एक स्वतःचं हक्काचं घर असणं हे काय असतं हे एका रेंटमध्ये राहणाऱ्या माणसालाच किंवा त्याच कपलला माहिती असतं. आणि आज तुम्ही एवढ्या कमी वयात आणि कमी वेळात एवढं स्पीडने येऊन तुम्ही जे घर घेतलं, खरंच त्यासाठी तुमचं मनापासून स्वागत. आणि मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांना एक रिक्वेस्ट होतं की आयुष्यात लग्न वाटल्याच नंतर करा, पण घर पहिलं स्वतःचं आधी घ्या. कारण का घर घेणं हे लग्न करण्यापेक्षा खूप मुश्किल होत चाललंय दिवसेंदिवस. तर मित्रांनो, पहिलं स्वतःचं घर घ्या, लग्न तर होणारच आहे. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.